लाख रुपये जालिंदर कामटे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उद्योगपती एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान ज्ञानोबा नामदेव कामटे आणि बंधू यांच्याकडून ही कुस्ती 3 लाख रुपये इनामावरती. बोला का. जय श्रीराम. एकदा सर्वांनी हात वर करा आणि बजरंगबलीचा जय जयकार करा. एकदा हात वर करा सर्वांनी. जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही. हात वर करा. एकदा सर्वांनी हात वर करा आणि बजरंगबलीचा जय जयकार करा. एकदा हात वर करा सर्वांनी. जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि जो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही. हात वर करा. आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. आणि या कुस्तीवरती माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरराव कामटे आणि उद्योगपती पैलवान ज्ञानोबा कामटे यांच्याकडून 3 लाख रुपये इनाम आहे. जालिंदररावने 1 नंबरच्या कुस्तीला बक्षीस दिले भरलेलं असेल. गावातले अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदरराव दिल्यानंतर कुरसुंगी कुस्तीवरती प्रेम करणारे गेलेले पहिले 20,000 जिल्ह्याच्या वगैरे जिल्हा परिषदला 2 लाख रुपये कुस्तीच्या स्पर्धेला द्यायला सुरुवात केली. जालिंदर भाऊंसाठी कुस्तीवरती प्रेम करणारा जालिंदर कामटे आणि एकेकाळचे प्रसिद्ध पैलवान ज्ञानोबा नामदेव कामटे यांच्याकडून 3 लाख रुपये होणारी कमी नाही तर सत्पात्रीदान आहे. पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं जाण आणि भान असावं लागतं. एका रात्रीमध्ये लाखो रुपये उधळणारी कमी नाही आणि दुसऱ्या दिवशी पापात होणारी कमी नाही तर चेतनांना पण खऱ्या अर्थाने हे सत्पात्रीदान दुसऱ्याची हमाली करून पोरगा पैलवान केलाय. या पैशातून या पोरांच्या खुराकाचा खर्च भागत असतोय. सगळीच काही सदंदरती नसतात. सिकंदर शेखचे दिवस आता गेले पण त्याच्या वडिलांना दुसऱ्याची हमाली करून पोरगा पैलवान केलाय. कारण सांगत असतात माझ्याकडे नव्हतं सांगायला गेलं 1000 करण्यात पण करायला एक कारण पुरेसं असतं. त्या सिकंदरनं करून दाखवलं. त्याच्या आईवडिलांना करून दाखवलं. त्याच्या आईवडिलाची पुण्य त्याच्या वस्ताची पुण्य त्याच्या फळाली महाराजांच्या खांद्यावर होती. शबास. पटाळण्याचा प्रयत्न सिकंदरचा झुका नहीं करते मध्यंतरी सिकंदरला दुखापत झाल्याने बऱ्याच जणांना वाटलं असलं लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. समंदर में शौक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. हार मानेल तो सिकंदर आपण म्हणतो ना महाराष्ट्राची माती आहे. आपल्या महाराष्ट्राच्या मातीबद्दल मुंबई महाराष्ट्राची माती किती कसदार आहे. आपल्या मातीचा गुण आहे. स्वाभिमान लागतो. आपण अपमान पसंत करू शकत नाही. ही महाराष्ट्राची माती किती कसदार आहे. सिकंदर उत्तर भारत घालूला दाखवून दिलेला आहे. आणि निबंधनाच्या तयारीमध्ये सिकंदर कुस्ती सम्राट असलम काजी. जसा अजितदादांचा शब्द राजकारणामध्ये प्रमाण मानला जातो तसा असलम काजी पैलवानांचा आहे. जे खरं ते खरं जे हनुमानाची तलवार आहे. बजरंगबली गेल्याने पुण्यामध्ये आला. बजरंगबली पावलाने महाराष्ट्र सारखा पहिला आज कितीतरी पुढं
गणेश पंकज हरपुडे कुठल्याही मैदानाला आम्ही सन्मान देतो. पैसे द्यायचे असेल तर गरीबाच्या लेकराला 2 पैसे वाढून द्या. परमेश्वरला सुद्धा हिवावा माणसं छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाटत नाही काय आपल्या घरामध्ये अशी लेकरे तयार करावी. मुली कन्या पुत्र होती जो सात्विक तयार हरिक वाटेला. परमेश्वरला सुद्धा हिवा वाटवाशी आम्हाला तरुण पिढी घडवायची. एवढी फ्लॅट एवढी साईट आणि बिल्डरला जेवी झालं त्या बिल्डर बरोबर जेवी काय करायचं त्या जेवीला. आपल्या अशा उघड्या तिजोऱ्या घराघरामध्ये पैलवान बायकोला मंदिर मच्छी का अलग होता है लेकिन सोने का पत्थर एक होता है. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार ही कोंडव्याची यात्रा उत्सव आणि मुकादमाबाद एक होत आहे करायला पाहिजे होतं. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणार ही कोंडव्याची यात्रा उत्सव आणि घुटना मान्यवरती टेकवलेला पाहिजे होतं. हत्तीच्या सोंडेमध्ये नागाच्या फण्यामध्ये आणि पैलवानाच्या मानेमध्ये माणसं म्हणत माझ्या करत नसते. माणसं म्हणत मान केल्याने होता केल्याची पाहिजे. कुछ कुस्तीतला जादूगार म्हटलं जायचं असलं. त्या कुस्तीला पंचायत पोट्ट भरलं होतं. असलम काजीना आदेवेस्तात मंडळी असे करायचे. कुस्तीतला जादूगार म्हटलं जायचं असलम पैलवानांना. आणि सर्वात 66 महाराष्ट्र केसरीमध्ये सर्वात कमी वेळेतला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आहे. 22 सेकंदातला पहिला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख. दीपक सर 66 नाही 67 महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या. त्याच्यातल्या जवळजवळ 12-13 निर्मित आहेत. सुरुवातीला 1953 ला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती जाहीर झाली. विष्णू नागरावरती सम्राट झाले. तो कुस्तीचा निकाल लागला नाही. विष्णू नागरावर निधन झालं. 1961 पासून पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि पहिली महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली. आतापर्यंत महाराष्ट्राचे 47 महाराष्ट्र केसरी मंजितनं सुरू केलं होता. 11 डोबायचा आणि 11 जानेवारी 1977 मंडळी बेळगाव कुस्ती घेतली होती. मंजितनं सुरू केलं होतं. 11 जानेवारीला चौपटला त्या बेळगावच्या मैदानात हरिश्चंद्र विराजदार मामाने अनेक कुस्ती शौकींच्या सिकंदर शेख हरिश्चंद्र विराजदार मामाने. आणि या अनुषंगाने जगज्जेष्ठ ग्रामाची आठवण धर्मानं मुसलमान इकडं सिकंदर 10 डिसेंबर 1910 साली लंडनला जगज्जेष्ठ ग्रामाची आठवण
आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामध्ये 2 गट गेले होते. 10 डिसेंबर 1910 साली लंडनला जर्मन रेसलिंग फेडरेशन नावाची संस्था त्याला जागतिक स्पर्धा घेतल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये भारतामधून 2 गट गेले होते. इंग्रजांनी जाणीवपूर्वक हिंदूंचा एक गट आणि मुस्लिमांचा गट पाठवला. गामा मुस्लिमांच्या गटामध्ये होते. उंचीमध्ये गामा भरत नाही गामाला स्पर्धेतून बाद करण्यात आला. फिरत असताना गामाने जाहीर केला तत्कालीन 40,000 पाऊंडाचं बक्षीस जाहीर केलं. मला परिणत करा असं आव्हान दिलं. लंडनच्या दिनमधून वर्तमानपत्रामधून बातमी झळकली. पहिल्या दिवशी 10 लढले. तिसऱ्या दिवशी 3 लढले आणि मग लंडनच्या जनतेने उठाव केला गामांना स्पर्धेत खेळू द्या. आणि पुढे स्टॅलिनचा जेबिस्को विरुद्ध गामा अशी कुस्ती फायनलला आली. तारीख होती 10 सप्टेंबर 1910 साली. गामा आणि जेबिस्कोची कुस्ती लागली. गामाने असे धरून आणलं जेबिस्कोला. पूर्वीच्या काही लाईट नव्हती. अंधार पडायला लागला आणि हळूहळू अंधार पडल्यानंतर कुस्ती थांबवली. कुस्तीचा निकाल लागला नाही. काजी पहिला निवेदक सांगताना तिथपर्यंत सांगतात तिथं जगजता जाहीर करून मोकळ होतात. त्याच्या पुढे जाऊन 8 दिवसानंतर पुन्हा कुस्ती घेण्याचा निर्णय झाला. तारीख होती 17 जानेवारी 1910. वार होता शनिवार. स्टॅलिनचा जेबिस्को त्या स्पर्धेसाठी आला नाही. अनेक वेळा वाट बघत होते. संध्याकाळचा मावळतीला गेला आणि मग जर्मन रेसलिंग फेडरेशननं पत्र दिलं गामा पैलवानला आणि जगजता किताब जाहीर केला. तिथून पुढे बरोबर 17 वर्षानंतर 10 डिसेंबर 1927 साली अशी कुस्ती झाली. त्याच्यामुळे जेबिस्कोनं 3 अटी मांडल्या मान्य केली. इतिहासात मान्य केलं. गामा म्हणले आई गामा पाकिस्तानामध्ये निघून गेले. फाळणी झाली आणि मुस्लिमांचा एक गट हिंदू श्रीकृष्णाचे भक्त होते. छातीचा कोट करून गामा म्हणाले देहाचे खांडोळे अगोदर शांत झाला आणि निघून गेला. नातं सांगणारी म्हातारपणामध्ये भारताने मदत केली नाही. पाकिस्तान सरकारने मदत केली नाही. ज्याला हरवलं अशी जगात झाली त्या स्टॅलिनच्या जेबिस्कोला 1910,000 रुपयाची मदत केली. कुस्तीच्या वेळेस कुस्ती काय शिकायचं कुस्तीत ना खरं तर चांगल्या प्रकारची कुस्ती झालेली आहे. आवर्जून ज्यांनी अनेक वर्ष कुस्तीच्या मैदानामध्ये सातत्यानं गेल्या वर्षापर्यंत साहेबराव दांडेकर आमचे सर्वांचे ज्येष्ठ सहकारी महाराष्ट्रात त्यांनी अनेक मूल्य घडवले आणि सातत्यानं कुस्तीच्या आखाड्यामध्ये पहिल्यापासून शेवटपर्यंत कुस्त्या पार पडायचे. वय झालं तरी गाव माझं गावाकरता काहीतरी केलं पाहिजे. भूमिकेतनं स्वर्गीय बाबांची आठवण आम्हाला येते. त्यांची आपल्याला आवरून आखाडा होतोय. परंतु त्यांचे चिरंजीव बाळासाहेब आखाडा या ठिकाणी उभा करण्यापासून माती आणणं ट्रेप लावणं सगळ्या बारीक सारी गोष्टी या ठिकाणी बाळासाहेबांनी केल्या. याचा मला फार अभिमान आहे. एक चांगला कार्यकर्ता बाबांनंतर त्यांनी त्या गावामध्ये एक चांगला आखाडा भरवण्याचं नियोजन केलं. 2 महिन्यापूर्वी पुणे जिल्हा सारखी स्पर्धा घेत असताना अनेक पैलवान या ठिकाणी आले. कृषी मोह इथे जिंका आणि महाराष्ट्र आला. आज देखील हे जे आपण भव्य पाहतोय त्या बाळासाहेब नागरिकांचा मूल्य करायचं त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगलं काम या कुस्ती मैदानाकडे केलंय. ग्रामस्थांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि बाबांचे ओलीव या ठिकाणी बसण्या बाबांची आठवण बाबा
बाबांनी त्या ठिकाणी किती सांगितलं तरी चांगलं काम केलं, त्याचा आदरपूर्ण उल्लेख करतो. आणि बाळासाहेब चांगलं काम आकड्याकडलं केलं, गावाकडलं केलं, त्याचं निश्चितपणे आमच्या लक्ष राहील. एकदा बाळासाहेबांसाठी मोकळ्या मनानं खऱ्या अर्थात आपल्या वडिलांच्या पावलावरती या लालमातीसाठी या कुस्तीसाठी धंडेकर कुटुंबाच्या स्मरणार्थ पुणे निवड चाचणी आज आपण या कुस्तीला 3 लाख रुपये लाखोंच्या कुस्त्या एवढ्या लाखोंच्या कुस्त्या लढून गेला. आणि इकडं आक्रमक हजार कुस्ती शौकीनांचं लक्ष आपल्यावर लागलेलं आहे. बाळासाहेबांचे दोन्ही चिरंजीव तालमीमध्ये कुठे जरा हुडका धर्मावत कुटुंबाने मगाशी सांगितलं